संदर्भातल्या सुनावणीनंतर वकील सध्या प्रतिक्रिया देतात, आपण ऐकूया। काय झालं कोर्टामध्ये, काय उद्या 4 वाजेपर्यंत सगळ्या प्रशांतजी, असं आहे की कोर्टाच्या प्रत्येक आदेशाचा सर्वांनी आपण सन्मान करायचा असतो, जो दादांनी देखील इथून मागे केलेला आहे। आजपर्यंतच्या इतिहासामध्ये मराठ्यांनी या देशाचं, या राष्ट्राचं, या संपत्तीचं स्वातंत्र्यापूर्वी संरक्षण केलेलं आहे। हा दैदिप्यमान इतिहास आपल्याला शिवाजी महाराजांच्या इतिहासापासून जगत ज्ञात आहे आणि हा असा जाज्वल्य इतिहास जागवण्याच्या 350-400 वर्षानंतर या मराठा समाजाच्या किंबहुना कुणबी या जातीच्या मागणीसाठी दादांचं 8वं उपोषण आहे, ते आमरण उपोषण आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे की यापूर्वी 31 मे 2025 रोजी इथून मागे सरकारने लेखी दिलेल्या आश्वासनानुसार दादांनी यापूर्वीचे 6 ते 7 उपोषणं सोडलेली आहे। याचा प्रसार आणि प्रचार आपल्या माध्यमातून बराच वेळा झाला, पाहिला आणि सगळ्यांनी तो नोंद केलेला आहे। आपल्याला इथे सांगण्यास आनंद होत आहे की ज्या ठिकाणी दादांनी ही घोषणा 4 महिन्यापूर्वी केली, याची कल्पना सरकारला, या प्रशासनाला जाणीवपूर्वक यापूर्वी 4 वेळा 10 वेळा झाली आहे आणि आपल्या माध्यमातून बराच वेळा याची माहिती सरकारने आपल्याला सुद्धा दिलेली आहे। हे करत असताना सरकारकडे निवेदन आमरण उपोषणाचं असताना नियम 26 तारखेला आला, तो लागू केला। निवेदनाचा दिनांक हा 4 महिन्यापूर्वीचा होता। हा आता वादाचा मुद्दा आहे, आम्ही मांडू। पहिली गोष्ट, दादांना जी पहिली परवानगी मिळाली ती नवीन बॉम्बे पोलीस ॲक्टच्या नवीन धोरणानुसार, नवीन रूलनुसार मिळाली। त्या ठिकाणी ही डेजिग्नेटेड प्लेस जी आहे, आझाद मैदान, आपल्याला माहिती आहे 5000ची ही क्षमता असलेलं डेजिग्नेटेड प्लेस इथे देण्यात आलं दादांना आणि त्या ठिकाणी त्यांचं आमरण उपोषण आपल्या सर्वांच्या माहितीसाठी, आपल्याला सगळ्यांना ती माहिती आहे, सुरू झालं आणि त्या संदर्भातला अर्ज देखील त्यांनी तिथे केला। वेळ अशी आहे की त्या अर्जाच्या दिवशी 27 दिनांक 29 दिनांक 30 या दिवशी आपण निरंतर परवानगीचा अर्ज तिथे केलेला आहे। ज्या प्रकारे आंदोलकांनी किंवा ज्या प्रकारे आंदोलकांचे या 2 ते 3 दिवसात ज्या मानवी हक्क त्यांचे आहेत, आंदोलक काय आरोपी नाही आहे। पहिली गोष्ट आपण हे लक्षात घेतलं पाहिजे। आज आपल्या प्रिझन मॅन्युअलनुसार सुद्धा सर्व आंदोलकांना इथे आपल्याला सांगण्यात येते की मानवतेच्या दृष्टिकोनातून अन्न, पाणी, लाईट, ज्या गरजेच्या गोष्टी आहे, शौचालय, पाणी पिण्यासाठी, आंघोळीसाठी गरजेच्या असतात, त्या देणं गरजेचं होतं। आंदोलन ज्या दिवशी पुकारलं त्या दिवशी सर्वांना अशी कल्पना होती की आपल्याला मुंबईला आझाद मैदानाला जायचं आहे, याची कल्पना सरकारला देखील होती। या संदर्भात देवेंद्र भारतीजी जे कमिशनर आहेत यांच्याजवळ त्या ठिकाणी बऱ्याचशा 12 तारखेला याची मीटिंग झाली। याचं संयोजन कसं करायचं, यापूर्वी 26 तारखेला जी दादांनी डेडलाईन दिली होती त्या संदर्भात देखील चर्चा झाली। नेमकी काय त्यांनी त्यामध्ये प्रस्तावना केली, सरकारला काय आवाहन केलं, याची देखील नोंद घेणं या ठिकाणी गरजेचं आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की सरकारने जर दादांच्या मागण्या मान्य केल्या असत्या तर ही वेळ आमरण उपोषणाची किंवा याची वेळ इथे दादांवर आणि सरकारवर देखील आणि किंबहुना या गणेश उत्सवाच्या दृष्टिकोनातून कोणावरही आली नसती। इथल्या स्थानिक लोकांना सुद्धा त्याचा त्रास झाला नसता। हीच दादांची, सर्व मराठ्यांची, सर्व मराठा सेवकांची ही मनापासूनची इच्छा होती। परंतु सरकारने स्वतःहून वेळ घेऊन इथून मागे लेखी तिथे आश्वासन देऊन कोणतंही काम त्यांच्या